अरण्य, अरे का जबरदस्त चित्रपट आहे यार मित्रांनो हा. आय मीन टू से तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना साऊथचे चित्रपट वगैरे आपण कौतुक करत बसतो, 400-500 करोडमध्ये बनवतात ते, तेव्हा कुठे अशा टाईपचे. पण मी तर म्हणेल कमी बजेटमध्ये बेस्ट स्टोरी वाईज पण आणि जो प्रेझेंटेशन पण जर या चित्रपटाला मी म्हणेल आणि काही चित्रपटांच्याही खूप पुढे ठेवेल मी. साऊथचे बरेचसे चित्रपट जे याच्या 10 पट नाही 20 पट बजेटने बनवलेले असतात मोठमोठ्या स्टार्सला घेऊन, ते पण काही नाही आहेत असं मी म्हणेल. आणि मी अतिशयोक्ती नाही करत आहे मित्रांनो, सिरियसली तुम्ही चित्रपट बघा आणि मग डिसाईड करा. आणि ज्या पद्धतीने याचा ट्रेलर जेव्हा आलेला तेव्हा याविषयी आपण पूर्ण डिस्कस केलेलं, त्यामुळे मी या टॉपिकवर न जाता आता आपण प्लॉटविषयी तर पूर्ण डिस्कशन त्यावेळी केलंच होतं आणि त्यात तो मोठा व्हिडिओ होता, त्यामुळे तुम्ही वाटल्यास तो रिव्ह्यू पुन्हा बघून घ्या. पण बाकी जर प्रेझेंटेशनविषयी जर बोलायला गेलं, कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स होते आणि जे आपल्या समोर त्यांनी मांडलं आहे, म्हणजे स्पेशली स्टोरी रायटिंग, डायरेक्शन आणि स्टोरी टेलिंग, हेच याविषयी मी म्हणाल की हीच याची ताकद आहे. सिरियसली डोंट मिस दिस इन थिएटर्स. आणि हां, आता हे याविषयी मला जर बोलायचं आहे, हे प्रत्येक प्रोड्युसरने याविषयी थोडं लक्षही द्यायला पाहिजे. तुम्ही एकेका दिवशी जर 5-5, 4-4 चित्रपट आणतायत तर पब्लिक पण काही चित्रपट मिस करेल, यात वाद नाही आहे. आय डोंट नो की किती जणांना मे बी मेकर्सला या गोष्टी मी आता चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये हे बोलावं लागतं आहे मला. हे पर्टिक्युलरली मला याविषयी पण फील झालं की याला इतके कमी शोज मिळालेत आणि जर कंटेंट चांगला आहे, जर हा सोलो रिलीज असता तर मी सांगेल की सगळ्यांचं लक्ष वेधलं असतं या चित्रपटाने. काहींना माहिती पण नाही हा चित्रपट आला आहे. आय मीन याविषयी खरंच, कारण जर 1 महिनामध्ये आला होता, जेव्हा ऑगस्टमध्ये कदाचित एक पण मराठी चित्रपट नाही आला, मागच्या वीकमध्ये 3, आता सप्टेंबर काय आला आहे तर मागच्या वीकमध्ये 3, आता 4 चित्रपट. त्यात मागच्या वीकमधला एक चित्रपट इतका ब्लॉकबस्टर गेला आहे की त्याचे स्क्रीन्स जास्त, ऑब्व्हियसली शोज हे तर होणारच आहे. तर हे आपापसात वालं जे एक क्लॅश आहे, हे आय थिंक माझं तरी मत आहे की टाळायला हवं. आता मेकर्सकडे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे प्रोड्युसर्स त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो, मला मान्य आहे. पण एक चांगलं कथानक जर लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर तो जास्त प्रॉब्लेम आहे रॅदर दॅन रिजेक्शन. आय मीन लोकांना माहिती तर पाहिजे की काहीतरी एक सुंदर एक चित्रपट आला आहे. म्हणजे मला थोडंसं त्याविषयी सॉरी, पण मला बोलावं वाटलं. बाकी हा चित्रपट मिस नका करू जर तुम्हाला बघायला मिळाला. कारण मी तुम्हाला बघायला मिळाला हा वर्ड का यूज करतो आहे, कारण हा काही ठिकाणी काही थिएटर्समध्ये नाहीच आहे, त्यामुळे मला थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटलं. बाकी चित्रपट मस्त आहे, 5 मधून 4 रेटिंग्स.